डॉक्टर सुधाकर शिंदे समितीचा अहवाल वादळी ठरण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। इतर राज्यांमध्ये धनगर समाजाला आदिवासींची प्रमाणपत्र दिल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलेलं आहे। 5 राज्यांच्या अभ्यासात शिंदे समितीला काही पुरावे देखील मिळाल्याची माहिती मिळतेय। इतर राज्यांमध्ये आदिवासींच्या सवलती धनगर समाजाला मिळत असल्या तरी महाराष्ट्रात काय निर्णय घ्यायचा हे राज्य सरकारने ठरवावं असं सुद्धा या अहवालात नमूद केली गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय। राजू सोनवणे आपले प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती आपल्याला देत आहेत। राजू, अजिंक्य, पाहतो आपण धनगर समाजाला जे आहे ते आदिवासींच्या सोयी सुविधा मिळावा, त्यातून आरक्षण मिळावा अशा प्रकारची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होताना पाहायला मिळते आणि इतर राज्यांचा सुद्धा संदर्भ महाराष्ट्रामध्ये दिला गेलेला होता आणि म्हणून राज्य सरकारने डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केली होती आणि या समितीने 5 राज्यांमध्ये जाऊन जो आहे तो अभ्यास केलेला आहे। मात्र या अभ्यासामध्ये कुठेतरी धनगर समाजाला तिथल्या आदिवासींच्या सोयी सुविधा मिळत असल्याचे काही पुरावे समितीच्या हाती लागलेले आहेत आणि ते पुरावे या अहवालामध्ये जोडलेले आहेत। जवळपास 1000 पानांचा हा अहवाल जो आहे तो राज्य सरकारला आज सादर केलेला आहे आणि मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे उद्या हा समोर येईल आणि त्यामध्ये सादरीकरण होईल। त्यामुळे आता ही परिस्थिती असली तरी राज्य सरकारने निर्णय घ्यावा यावरती नेमकं काय करायचं, कारण पाहतो आपण 2 दिवसापूर्वी जे आहे ते उपाध्यक्ष नरहरी झिरवळपासून इतर आमदारांनी सुद्धा आंदोलन केलं होतं। त्यामुळे आता राज्य सरकारच्या कोर्टामध्ये हा बॉल गेलेला आहे। त्यामुळे आता उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काय नेमका निर्णय होतोय हे पाहणं सगळ्यात महत्त्वाचं असणार आहे, कारण समोर आगामी विधानसभा निवडणुका आहेत आणि याच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा अहवाल अतिशय महत्त्वाचा मानला जातोय। ठीक आहे राजू, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।